आरक्षणावरून सध्या मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरू झालाय। एकीकडे मनोज जरांगे आव्हानांवर आव्हानं देत आहेत, तर दुसरीकडे छगन भुजबळ सुद्धा तितक्याच टोकदारपणे प्रतिहल्ला करतायत। अर्थात आजवर हे शाब्दिक पातळीवरचं युद्ध होतं, मात्र एका घटनेमुळे त्याला आता चप्पल फेकीचं स्वरूप आलंय। पाहूयात। या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नागवलं कुणी? त्या संस्थांमध्ये 50-50 लाख रुपये घेऊन गरीब मराठा समाजाच्या पोरांना तुम्ही भरती केलं, ते पैसे कुणी घेतलं? ओबीसीनी घेतलं? ते पैसे कुणी घेतलं? अरे तुमचा नेमका शत्रू कोण आहे तुम्ही ओळखा ना। अरे तुमचा सूर्याजी पिसाळ तुमचा कोण आहे ओळखा, आणि मग त्याच्या मागे लागा। ओबीसीच्या नावानं तुम्ही काही करू नका। ही दृश्य आहेत इंदापूर मधली, जिथे धनगर नेते आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांवर चक्क मराठा आंदोलकांनी चप्पल फेक केली। एक दोन नव्हे तर जवळपास अर्धा डझन चपलांचा पाऊस पडला। गोपीचंद पडळकर हे मराठा नेते अण्णा काटे यांच्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी आले होते। पडळकर सभास्थळी आले, अर्थातच पोलिसांचा गराडा होताच, पण तितक्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी पडळकरांच्या दिशेनं चप्पल फेक सुरू केली। पण मराठा आंदोलकांनी पडळकरांना चप्पलांचा प्रसाद का दिला, तर त्याचं उत्तर आजच इंदापुरात झालेल्या ओबीसी एल्गार परिषदेत मिळालं। पडळकरांनी मराठा नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय असा सवाल विचारला। या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नागवलं कुणी? त्या संस्थांमध्ये 50-50 लाख रुपये घेऊन गरीब मराठा समाजाच्या पोरांना तुम्ही भरती केलं, ते पैसे कुणी घेतलं? ओबीसीनी घेतलं? ते पैसे कुणी घेतलं? अरे तुमचा नेमका शत्रू कोण आहे तुम्ही ओळखा ना। अरे तुमचा सूर्याजी पिसाळ तुमचा कोण आहे ओळखा, आणि मग त्याच्या मागे लागा। ओबीसीच्या नावानं तुम्ही काही करू नका। नीटपणे सगळे विषय समजावून घ्या। ओबीसीच्या हितासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे। ओबीसीच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवी करायची तयारी आपली सगळ्यांची असली पाहिजे। मित्रांनो, तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये चिंता करू नका। मी बघितलं अंबरची सभा झाल्यानंतर बरंच वातावरण महाराष्ट्रामध्ये झालं। भुजबळ साहेबांना असं करीन, भुजबळ काही नाही। भुजबळ साहेबांच्या डोक्याचा केस सुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही का? करू शकतंय? दौलत नारायण इथं गर्जना केली। आता पडळकरांनी मराठा समाजाला असं थेट डिवचल्यानंतर मराठा आंदोलक आधीच चिडले होते आणि त्यांनी आयत्या आपल्याच मंडपात येणाऱ्या पडळकरांचं असं स्वागत केलं। त्यांनी विनाकारण मराठा समाजाकडे येण्याची गरज नव्हती। आम्ही त्यांना बोलवलं नव्हतं। आम्ही इथं प्रत्येक नेत्याला बंदी केलेली आहे। त्यांनी विनाकारण आम्हाला डवसण्याची गरज नव्हती। आम्ही त्यामुळे त्यांना विरोध केला आहे। चप्पल फेक केली? चप्पल फेक हा मुद्दा नाहीये। त्यांनी आमच्यावरती त्यांचे लोक सोडली, आम्ही चपला उचलल्या नाही। आमची लोक ते अचानक आल्यानंतर ते त्यांचा जमाव आला, आमच्या लेडीज वगैरे होते इथे, त्यांचा जमाव पोलीस लोक त्यांच्या बरोबर आली। ते आमचे लोक खाली पडले होते, साईडनी थोडी गडबडून उठली, मग कोणीतरी काहीतरी केलं असेल, पण आमच्यावर खूप त्यांनी अन्याय केला। ओबीसींच्या एल्गार परिषदेत फक्त पडळकरच नव्हे तर भुजबळांनी जरांगेंच्या कालच्या प्रत्येक सवालाला तितक्याच तिखट शब्दात उत्तर दिलं। इकडे येऊन काऊन बोलता तुम्ही? इकडे येऊन हमारे दुख पर मिट सोड रहे है तुम।
काय अक्कल आता? अरे तो एखादा दिव्यांग, तो जरी दिव्यांग झालेला आहे, पण तू तर अकलेनं दिव्यांग झालेला आहे, तुला हिंदी येतोय रे. आम्ही बघू 24 डिसेंबरपर्यंत सरकार काय करतं, त्यानंतर त्यांना महाराष्ट्र काय असतो आणि त्या महाराष्ट्रातला मराठा काय चीज आहे हे लक्षात येईल. थोडा धीर धरा म्हणा त्यांना. तुम्ही किती पलट्या मारताय, तुम्ही काय घेत नाही येत विषय, त्याचं आम्ही गांभीर्याने, आमचंही बारीक लक्ष आहे तुमच्यावर, तुम्ही काय करताय. 24 डिसेंबर मग बघतो, भुजबळला पण बघतो, सरकारला पण बघतो. बघा आता काय होत आहे. अरे काय नाही, आम्ही आपलं ऐकून घेतोय, सरकार आपलं ऐकून घेतो. वा वा सर, अरे काय चाललंय का? हा, पिस्तॉल घेऊन त्याचे लोक फिरतात, दादागिरी करतात, वाटेल ते बोलतात आणि आपण गप्प बसतोय. मला आपल्याला सांगायचं आहे, तुम्हाला कुणालाही गप्प बसता येणार नाही. एक लक्षात ठेवा, मिल जाओगे तुम मिट्टी में, मिल जाओगे तुम मिट्टी में, जो अब भी हिम्मत हार गए. हिम्मत जर हरलात तर माती मोर व्हा. गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आणि मराठा नेत्यांच्या अतिआक्रमक भूमिकेमुळे महाराष्ट्राचा जातीय सलोखा बिघडलाय. जरांगींची एकेरी भाषा आणि त्याला भुजबळांकडून मिळणारं उत्तर, त्यामुळे दोन्ही समाजाचे कार्यकर्ते सध्या आक्रमक आहेत. आपलं त्या समर्थन नाही. धनगर बांधव मराठा बांधवांच्या सोबत आहे, कायम सोबत आहे. जरी ते कशामुळं केली काय मला माहीत नाही, मराठ्यांच्याच पोरांनी केली का दुसरं कोणी केली, याची ही शहानिशा व्हायला पाहिजे. दुसऱ्यांनीच करायची आणि उगाच मराठ्यांच्या पोरावरच असं व्हायला नको. परंतु धनगर बांधवांचे जेवढे नेते तेवढ्याचाही आपण सन्मान करतो, हे प्रामाणिकपणाने सांगतो. उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुम्ही आता गुन्हा दाखल नाही केला, त्यांनी कुणी चप्पल मारली, दगड मारली त्यांच्यावर, तर उद्या सकाळी आम्ही इंदापूर बंद करतोय आणि बुधवारी इंदापूर तहसील कार्यालयावरती समस्त ओबीसी समाजाच्या वतीनं या टोळक्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा आम्ही तहसील कार्यालयावरती काढतोय. आरक्षणाच्या अल्टिमेटमची तारीख जवळ येऊ लागल्यानं हे हल्ले प्रतिहल्ले असेच वाढत राहणार आहे. पण महाराष्ट्राचा सामाजिक सौहार्द टिकवायचा असेल तर दोन्ही समाजाच्या बड्या नेत्यांनाच आता वेसण घालण्याची गरज आहे. कारण त्यांच्या एका शब्दावर समाजात तेढ निर्माण होणं हे महाराष्ट्राला परवडणारं नाहीये. जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.